आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका घनदाट जंगलात, जिथे खाण्यासाठी असंख्य गोष्टी आहेत. जंगलातल्या रानभाज्या, फुलं आणि नैसर्गिक पद्धतीने केलेल्या शेतीतले चविष्ट पदार्थ आपल्याला इथे खाता येतात. चला तर मग आज अनुभवूया महाराष्ट्रातलं फूड फॉरेस्ट. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर पुन्हा एकदा आपण मस्त अशा ठिकाणी आलोय. खूपच भन्नाट अशी जागा आहे. इथे येतानाचा जो प्रवास होता, जी बाईक राईड होती, ऑफकोर्स पावसाळ्यात बाईक राईड करण्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तर तुम्हाला माझ्या मागे हे जे मस्त जंगल दिसतंय ना, या जंगलात हे ठिकाण आहे. तर आपण नक्की कुठे आलोय तुम्हाला सांगते. शहापूर तालुक्यातल्या साकुर्ली गावात आपण आलोय. तिथे मोहरान नावाचं एक फार्म आहे. तर या मोहरान फार्म मध्ये यायचं आम्हाला बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात होतं, पण संधी येत नव्हती. आणि या पावसाळ्यात आम्ही ठरवले की सगळे फार्म स्टेज कव्हर करायचे आहेत. आजचं वातावरण पण खूप छान आहे. पहिलाच श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे पाऊस पण थोडा कमी आहे. धमाल तर येणार आहे आणि ही धमाल आम्ही तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो. त्यामुळे चला व्हिडिओची सुरुवात करूया. फार्म मध्ये आलेलं एक वेगळंच असं युनिक ड्रिंक मला मिळालंय. ते म्हणजे कंबूचा प्रकारातलं आहे. मोहाच्या झाडाचं जे फूल आहे ना, त्या फुलाला फर्मेंट करून हे पेय बनवलेलं आहे. तर ते कसे आहे ते मी टेस्ट करते आधी आणि मग तुम्हाला सांगते, कारण वासावरून जरा असं वेगळाच मादक वास येतोय. हो, वेगळीच चव आहे. म्हणजे असं ड्रिंक मी याआधी प्यायलेलीच नाही आहे. आणि आत्ता येतानाचा जो प्रवासातला थकवा होता आणि डोळ्यावर थोडीशी झोप होती ना, गायब झाली. असं वेगळंच तरतरीत झाली. मी खरंच सांगते तुम्हाला, मस्त चव आहे. आपण आल्यावर सगळ्यात पहिले आपली एंट्री याच भागात होते. हा रिसेप्शन एरिया किंवा आपण डायनिंग एरिया पण म्हणू शकतो. ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिथे छोट्या मोठ्या काही. आणि हे जे बाजूचं बांधकाम आहे ना, आजूबाजूचं, ते इतकं मस्त वाटतं ना. म्हणजे वरती बांबूंपासून असं छान स्ट्रक्चर तयार केले. सगळं लाकडी बांधकाम आहे. वरती कौल पण आहेत. आजूबाजूला मातीचं बांधकाम आहे. म्हणजे असं तुम्हाला एकदम गावी आल्याचं नक्की फील येईल. वेलकम ड्रिंकने आपलं स्वागत झाल्यानंतर आता आपण डायनिंग एरियाच्या आजूबाजूलाच फिरतोय. मला हा भाग खूपच जास्त आवडला आहे, कारण एकतर पहिलं म्हणजे इथून किचनची विंडो आहे मला दिसते. त्यामुळे मस्त काय काय तयार होतं, त्या फोंड्यांचे असे मस्त खमंग वास येत आहेत. आणि सकाळी लवकर उठलं की भूक पण पटकन लागते ना, त्यामुळे भूक लागली. काय काय बनते ते खायला तुम्ही एक्सायटेड आहेस. पण हा डायनिंग एरिया मला का आवडला ते तुम्ही सांगते, कारण खूप आर्टिस्टिक वेने असं सगळं इथल्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांचा वापर करूनच इथे हा डायनिंग एरिया सजवला आहे. म्हणजे जसं इथे हे लाकडाचा वापर करून ह्या दोन गोष्टी इथे लावल्या आहेत. पुन्हा प्रत्येक एक वेगवेगळ्या शेपचे जे दगड आहेत ना, ते प्रत्येक असे कलर करून ठेवलेत. ते इतके दिसायला शोभिवंत आणि इतके सुंदर वाटत आहेत ना. आणि ऑफकोर्स आजूबाजूला हिरवळ आहे, त्याच्यामुळे दुसरं वेगळं काय डेकोरेशन करायची गरजच नाही आहे. आणि इथे असं त्या डायनिंग एरियामध्ये बसून आजूबाजूचा निसर्गाचा आनंद घेत घेत आपण जेवणार, नाश्ता करणार. किती मस्त. नाश्ता करण्यासाठी मी खूपच जास्त एक्सायटेड होते, कारण इथे खायला मिळणारी प्रत्येक गोष्ट इथेच पिकवली जाते. तर गरमागरम नाश्ता तयार आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय. माझ्या समोर असं सुंदर ओढ्याचा व्ह्यू आहे. तर नाश्त्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगते. थालीपीठ आहे, आंबवलेलं दही भात आहे, कडधान्यांचं सॅलड आहे, दही आहे थालीपीठाबरोबर खायला, मिरचीचा ठेचा पण आहे, 2 लोणची आहेत. मला हे सगळं बघून खूप भूक लागली, तर मी पटकन खाते. मस्त, प्रश्नच नाही. त्या सगळ्या पिठांची आणि मसाल्याची चव उत्तम. बाहेर मी जेव्हा जेवते ना कुठे, तेव्हा माझा कन्सर्न हाच असतो की खूप तिखट मला आवडत नाही खायला. खूप असं गोड असं मला नाही आवडत खायला. प्रमाणात असताना सगळ्या गोष्टी त्या मला प्रचंड आवडतात. आणि हे तसंच अगदी प्रमाणात आहे. आंबवलेला दही भात पण छान आहे. तर मी मस्त व्ह्यू एन्जॉय करत नाश्ता करते. भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. नाश्ता करून झाल्यावर मी एक वेगळाच चहाचा प्रकार इथे पाहिला, जो मी आजवर कधीच प्यायले नव्हते. याला म्हणतात जंगल टी. जंगलात मिळणाऱ्या पाना फुलांपासून बनवलेला जंगली चहा. चहा पिऊन झाल्यावर माझी उत्सुकता इतकी वाढली की मी हा चहा कसा बनतो हे बघण्यासाठी गेले. जंगल टी नाव असल्याने अर्थातच इथल्या जंगलातली पानं फुलं गोळा करण्यासाठी आम्ही मावशींसोबत निघालो. सर्वात आधी आम्ही लिंबाच्या झाडाची पानं घेतली. त्यानंतर तुती, पेरू, आंबा, मल्टीविटॅमिन, गवती चहा आणि तुळस अशी वेगवेगळी पानं जमा केली. पानं स्वच्छ धुवून
ती पाट्यावर वाटायला घेतली. पाट्यावर वाटल्यामुळे या चहाला मस्त चव येणार यात काही वादच नव्हता. पानांची अगदी बारीक पेस्ट न करता थोडं जाडसर वाटून घेतलं. गॅसवर पाणी उकळून त्यात आलं कुटून घातलं आणि मग त्यात गूळ घातला. थोडी उकळ आल्यावर त्यात पानांची पेस्ट घातली आणि मस्त उकळून घेतलं. मोहरांमध्ये आल्यावर पहिल्यांदाच मी असा चहा प्यायले जो मी कधीच विसरणार नाही. मोहरान ही संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली ते म्हणजे समीर आणि सचिन अधिकारी आणि या सर्वात त्यांना साथ देणाऱ्या श्रद्धाताई. सर्वच जण इंजिनियर आहेत, पण आज पूर्ण वेळ इथे राहून मोहरान आणि फूड फॉरेस्ट सांभाळतात. नमस्कार, मी समीर अधिकारी आणि आमचा फार्म स्टे आहे मोहरान म्हणून. मोहरान हे 2 मराठी शब्दांपासून बनले, मोह आणि रान. तर मोह हा आपल्याकडचा कल्पवृक्ष आहे, शुद्ध भारतीय कल्पवृक्ष, आणि रान आलंय फूड फॉरेस्टवरून. मोहाचं मोहात पडावं असं रान म्हणजे मोहरान. फूड फॉरेस्ट म्हणजे काय, तर बेसिकली ही माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवलेली सिस्टीम आहे. माणसाने बनवलेली, माणूस केंद्रस्थानी आहे आणि निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन कोणतंही मानवनिर्मित रसायन, खतं, औषधं, विष हे सगळं न वापरून माणसाच्या गरजा पूर्ण होणारी कोणती सिस्टीम आहे जी रिजनरेटिव्ह राहील. काय आहे फूड फॉरेस्ट? फूड फॉरेस्ट म्हणजे जंगल ज्या पद्धतीने वाढतं त्या पद्धतीने एडिबल झाडं किंवा माणसाला काही ना काहीतरी उपयोग होणारी झाडं वाढवायची. मग जंगल वेगवेगळ्या थरांमध्ये असतं, 7 वेगवेगळ्या थरांमध्ये जंगल वाढत असतं, ज्याच्यामध्ये ग्राउंड कव्हर असतं म्हणजे जमिनीवर पसरणारी झाडं असतात. त्याच्यानंतर छोटी हर्ब्स असतात, त्याला छोटी झुडपं म्हणतात. त्याच्यानंतर श्रब्स असतात. त्याच्यानंतर स्मॉल ट्रीज म्हणजे मध्यम उंचीची झाडं. त्याच्यानंतर मोठी कॅनोपी ट्रीज आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर चढणाऱ्या वेली असतात आणि काही ट्यूबर्स असतात. तर असे 7 वेगवेगळे थर असतात जे जंगलांमध्ये, म्हणजे ते पूर्ण वर्षभर जमिनीला कव्हर करून असतात आणि जास्तीत जास्त ऊन गोळा करतात त्या भागात जिथे जेवढं येतं ते, आणि त्या भागात जेवढा पाऊस पडतोय, त्या भागात जेवढी थंडी आहे, त्या भागात ज्या पद्धतीची माती आहे, आणि ह्या सगळ्याला कन्सिडर करून जेव्हा तिथलं ऑप्टिमम युटिलायझेशन करता येईल ते समृद्ध फूड फॉरेस्ट असतं. तर ते इथे आम्ही तयार करतोय आणि जैवविविधतेने नटलेलं असं अतिशय पौष्टिक आणि भरपूर अन्न देणारं असं हे फूड फॉरेस्ट आम्ही तयार करतोय. आता सध्या 400 प्रकारची वेगवेगळी एडिबल झाडं आमच्याकडे आम्ही इथे वाढवतोय, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत, 35-40 फळं आहेत, भाज्या आहेत 35-40, पेरेनियल झाड आहेत म्हणजे बहुवार्षिक भाज्या, आणि 70-80 तर नुसत्या रानभाज्या आहेत ज्या आम्ही वर्षभर खातो. प्रत्येक जेवणात किमान 1 रानभाजी आम्ही सर्व करू शकतो, एवढं आमच्याकडे समृद्धी आहे एवढी. आणि आपल्या पंचेंद्रियांनी ह्या सगळ्या निसर्गाच्या समृद्धतेचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा, यासाठी हे मोहरान आम्ही बांधले. त्यामुळे इथले राहण्याचे कॉटेजेस जे आहेत ते सस्टेनेबली बांधलेले आहेत, माती चुना वापरून. त्याच्यामध्ये निसर्गाची कमीत कमी हानी झाली आहे. इथले वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज म्हणजे फार्म टूर म्हणा, कयाकिंग म्हणा, सायकलिंग, इंडोर आउटडोर गेम्स, पुस्तकं, ही सगळी तुम्हाला निसर्गाच्या जवळ नेणारी आहेत. तुमच्या स्वतःला निसर्गात शोधता आणि निसर्गाशी कनेक्ट होता, ही मोहरांच्या मागची कॉन्सेप्ट आहे. तुम्ही इथे आल्यानंतर इतर रिसॉर्टसारखं किंवा रेस्टॉरंटसारखं तेच खाणं नाही, हे खाणं वेगळं आहे जे तुमच्या मनाला तर समृद्धी देणार आहे, तुमच्या शरीराला सुद्धा समृद्ध करणार आहे. अशा प्रकारची ही कॉन्सेप्ट आहे मोहरान. आपला नाश्ताही झाला आहे, फार्म टूर पण करून झाली आहे, मजा येते. ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स खूपच छान आहे. वातावरण मुळात खूप छान झालं आहे, कारण पाऊस आणि मध्ये मध्ये ऊनही पडतंय नाही ना. महत्त्वाचं म्हणजे इथे पावलोपावली नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ज्या आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हत्या किंवा आपण माहिती नाही, असं खूप वर्षांपासून सगळ्या गोष्टी करत होतो आणि आता अचानक आलं गो शिट आत्रे हे तर आपण चुकीचं करत होतो. हो, तर असं चुकीचं म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण कधी प्रश्नच नाही केले ना त्या गोष्टींवरती. परंपरेने ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, शेतीच्या बाबतीतल्या, खाण्याच्या बाबतीतल्या, त्या बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली, प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्याच्यामुळे छान वाटतंय. म्हणजे फक्त फिरणं नाही होतंय, तर आमच्या ज्ञानात पण भर पडते, नॉलेज बरंच वाढलं. आणि आता आपण धबधब्याकडे जाऊया ना, बाईकवरच जातोय आम्ही, कारण आता पाऊसही थांबलाय, मस्त हलकं हलकं ऊन पण पडलंय, वातावरण छान आहे, तर पटकन जाऊन आपण.
धबधब्यात भिजून झालंय आमचं. ॲक्च्युली तिकडे जो तो मोठा धबधबा आहे ना त्याच्यापेक्षा इकडे जे पाणी आहे ना हे इथे जास्त मजा आली. काय रे? म्हणजे असं पाणी लागत पण नाही इथे. असं आम्ही मस्त बसलो होतो, काही जीवाला धोका नाही, निवांत मस्त. धबधब्यात भिजायच्या आधीच आम्ही पावसात गाडीवरती भिजलो होतो आणि आता परत हलका हलका पाऊस आलाय, म्हणजे आता पुन्हा भिजणारच आहे बहुतेक. धबधब्यात भिजून आता आम्ही परत चाललो होतो फार्मकडे. तेवढ्यात आमची नजर म्हणजे इथे आजूबाजूला तर सगळंच इतकं सुंदर दिसतंय आणि इतकं निसर्ग संपन्न आहे हा भाग. तर श्रावण सुरू झालंय त्यामुळे काय काय बदल आपल्याला निसर्गात बघायला मिळत आहेत. पाणी एकदम पांढरं शुभ्र झालंय धबधब्याचं. त्यानंतर पाऊस पण आता हलका हलका कमी झालाय. मध्ये मध्ये ऊन आहे त्यामुळे क्लिअर दिसतंय. डोंगराच्या खाली हे जे गाव आहे ना ते इतकंसं छान कौलारू घर आहेत सगळी. आणि एक इथे या झाडावरती वेगळाच पक्षी बसला होता लाल रंगाचा. आत्तापर्यंत बघितला नव्हता. नक्कीच मी आता गुगलवर सर्च करेन की तो कोणता पक्षी होता. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे कुठे जातो ना वेगवेगळा निसर्ग वेगवेगळं काहीतरी आम्हाला असं संपन्न बघायला मिळतं ना की आम्ही भरून पावतो अक्षरशः. आणि तसं काहीच आता मला खूप असं भरून आलंय कारण खूप छान वाटतंय. तर आता इथे टाइमलेस लावलेत कारण छान वरती ढग असे मस्त वाहत आहेत. त्यामुळे आता आम्ही थोडंसं या निसर्गाचा आनंद घेतो. जेव्हा आम्ही धबधब्याकडे जायला निघालो तेव्हा जेवण तयार होतं. आम्हाला चरबी होती. आम्ही बोललो नाही सकाळी ना नाश्ता खूपच हेवी झालं आहे. आम्ही असं 4 थालीपीठं वगैरे असं खाल्लं ना, ते सलाड बिलड खूप खाल्लं. तर आम्हाला असं वाटलं चला आता भूक लागली की नाही भूक? चलो, मला खूप भूक लागली. हां चला. आणि मी जास्त एक्सायटेड आहे कारण इथलं एकदम नैसर्गिक खायचं आहे मला आता. हां ॲक्च्युली ते आपण बोललोच नाही ना कॉन्सेप्टबद्दल की फार्म टू टेबल अशी कॉन्सेप्ट आहे. तर काय आहे जेवायला तर ते बघूया आपण. चला. आत्ता मात्र मला कडकडून भूक लागली त्याच्यामुळे मी जेवायला घेते आणि पटकन तुम्हाला सांगते ताटात माझ्या काय काय आहे. शहापूर तालुक्यातली फेमस वांगे बटाट्याची भाजी, रानभाजी पण आहे कोरडूची, वरण भात आहे, कोशिंबीर आहे, पपईचं लोणचं आहे. कच्च्या पपईची इथे भाजी पण केली जाते, लोणची पण केली जातात. आपले शहापूर तालुक्यातले फेमस पापड बिरगुंडी तर आहेच. पण इथे जे काही मला माझ्या ताटात दिसतंय ते सगळं इथेच पिकवलेलं आहे. इथल्याच या रानभाज्या आणि हे जे लोणची आहेत ती सुद्धा इथेच तयार केली जातात. पापड सुद्धा इथेच तयार केले जातात. त्यामुळे इथली जी खासियत आहे ती हीच आहे की फार्म टू टेबल, म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या गोष्टी आहेत त्यापासूनच हे जेवण तयार केलं जातं. त्यामुळे ते तितकंच पौष्टिक आणि ते खाताना तितकंच चविष्ट लागतं आणि त्याच्या शरीराला तितकाच फायदा होतो. त्यामुळे मला आता राहवत नेहमी पटकन खायला घेते. अरे हो, तांदळाची भाकर सांगायला विसरली. आणि हो, स्वीटमध्ये आहे लाडू, हालीमचा लाडू. शपथ, इथे केवढे सारे फुलपाखरू आहेत माहिती आहे का? आता मी इथे गेली ना की हे सगळे उडणार आहेत. वाव, माय गॉड. अमोल, तुला आठवते आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये गेलो होतो आणि तिथे आपल्याला एकही फुलपाखरू बघायला मिळालं नव्हतं. हे काय वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरे आहेत. वाव, फुलपाखरांचं गार्डन आहे. ऐगो, हे किती सुंदर आहे. निसर्गात आल्यावर मला खूप आनंद होतो. हाच आनंद मला मस्त गाणं गुणगुणण्यापासून थांबवू शकला नाही. तर चला मित्रांनो, निघायची वेळ झालेली आहे. आजचा दिवस खरंच इतका भारी होता ना, म्हणजे माझ्याकडे खरंच आता व्यक्त करायला शब्द नाही आहेत. इतका अनुभवाने भरलेला, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे फूड फॉरेस्ट काय आहे, नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दलचं बरंच नॉलेज मिळालं. आणि निसर्ग हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मला आणि आम्हाला खूप प्रश्न होते, ते सुद्धा आम्ही विचारले आणि नवीन माहिती मिळाली. त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर मी सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की जाऊन चेक करा आणि इथे एकदा तरी नक्की भेट द्या. ओव्हरऑल आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.